भारतीय संविधानातील तरतुदी अनुषंगाने महिलांना दिलेले हक्क याबाबत आजच्या युगातल्या महिला किती जागृत आहेत, सजग आहेत, दक्ष आहेत याबद्दल आज संविधान दिनानिमित्त मॅक्स मूनवर आपल्याकडे चर्चेकरिता जनता दल सेक्युलरच्या नेत्या ज्योतिताई पडेकर आलेल्या आहेत. लोकांच्या दोषच्या नेत्या संध्या पानसकर आलेल्या आहेत. आंबेडकरवादी विचारांच्या नेत्या ममताताई आडगळे आल्या आहेत. आज संविधान दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानकार यांनी संविधानात दिलेला महिलांना हक्क अधिकार या अनुषंगाने आज आपल्या देशात जी परिस्थिती आहे त्यावर अनेकदा भाष्य केले जातं. महिलांचे प्रश्न वेळोवेळी समोर येतात, मात्र त्या अनुषंगाने होत जाणारा बदल आणि आपल्या देशातली मानसिकता याबद्दल आपल्या समाजातील लोकांना काय वाटतं, महिलांचे काय स्पष्टता आहे याबद्दल ज्योतिताई पडेकर आपण आपली प्रतिक्रिया कळवावी. धन्यवाद संतोषजी. मला असं वाटतं की आपल्याकडे जी भारतीय मानसिकता आहे ती एक तर पुरुषप्रधान मानसिकता आणि रूढी परंपरेमध्ये महिलांचं स्थान नेहमी खालच्या स्थानावर असलेलं आहे. भारतीय घटनेमुळे महिलांना एक समानता आली, म्हणजे आपल्याकडे जो पुरुष वर्चस्व होतं त्यामध्ये महिलांना कोणतं स्थान नव्हतं, पण घटनेमुळे समानता आली. आर्टिकल 15मध्ये स्पष्ट आहे की जात, लिंग, भेद ह्याच्यानुसार तुम्हाला भेदभाव करता येणार नाही. आणि हे आर्टिकल 15मुळे एक स्त्री म्हणून स्त्रियांना सगळ्या पद्धतीची समानता आली. मग ती भाषेची असू द्या, बोलण्याचं स्वातंत्र्य असू द्या, विहाराचं स्वातंत्र्य असू द्या, त्याच्यानंतर ती जे विचार करते त्या विचारांचं स्वातंत्र्य तिला मिळालं. त्यामुळे त्याच्यामध्ये ती उद्योग करू शकते. तिला प्रॉपर्टी जर राईट्स पूर्वी नव्हता तर प्रॉपर्टीचा अधिकार मिळाला. वडिलांकडची पण तिला प्रॉपर्टी मिळते. त्याच्यानंतर लग्न झालं असेल तर समान तिला नवऱ्याकडची देखील ती प्रॉपर्टीमध्ये हक्क मागू शकते. त्याच्यानंतर ज्या पद्धतीने राजकारणामध्ये आज महिला आहे तर राजकारणामध्ये त्यांचं स्थान त्या प्रस्थापित करत आहेत. त्याच्यानंतर ज्याला आपण म्हणतो की जे तिचे विचार आहेत, जसं आपल्याकडे अजून देखील स्त्रियांना बंधनात ठेवलं जातं तर ते तिचे विचार मांडू शकते. त्याच्यानंतर जर तिच्या नवऱ्याने लग्न केलेल्या स्त्रीच्या जर नवऱ्याने दुसरं लग्न केलं, तिला फसवणूक केली तर ती देखील तिथे हक्क बोलू शकते, कारण एक पत्नीत्व हा एक कायद्याने केलेला आहे. त्यामुळे ती त्याच्या विरोधात भांडू शकते. नाहीतर पूर्वी जर ते कायद्यात नसतं तर तिला बोलता आलं नसतं. मला असं वाटतं की घटनेमुळे तिला हे सगळ्या पद्धतीचे हक्क मिळाल्यामुळे ती आज बोलू शकते. आज आपण बघतो की अनेक स्त्रिया उद्योजक झालेल्या आहेत. ते उद्योजकाचा अधिकार किंवा उद्योजक कधी होऊ शकतात, ज्यावेळेस त्यांना ह्याचे हक्क मिळाले. घटनेमुळे त्यांच्या विचारांमुळे त्यांना जे हवं त्याचं स्वातंत्र्य त्यांना मिळालं. आणि माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती वाटते की स्त्रियांना समान अधिकार दिलेला आहे, कारण कुठेही पुरुष वर्चस्व आणि स्त्री नाही हे घटनेने असं दिलं नाही आहे. घटनेमध्ये पुरुष आणि स्त्री समान आहेत हे माझ्यासाठी जास्त गरजेचं आहे. स्त्री पुरुष समानता मात्र खरंच प्रत्यक्षात हे आज आपल्याला आढळतं का समाजात काम करताना, आपल्याला दिसतं का? सध्या जे आपलं काय मत आहे सांगा. सर्वप्रथम मॅक्स मूव्हमेंटचं अभिनंदन की आम्ही तळागाळात काम करणाऱ्या लोकांना आज इथे संधी दिली बोलण्याची. ज्योतिताई म्हणाल्याप्रमाणे हो, राज्यघटनेमध्ये बऱ्याच गोष्टी मांडल्या गेल्या आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे त्याचं ते जे घडून आलं पाहिजे त्याच्याबद्दल प्रयत्न म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण म्हणजे 110% म्हणून आपण केले. पण मी जेव्हा आज काम करत असते फील्डमध्ये, जेव्हा मी वस्त्यांमध्ये जाते किंवा मी माझ्या आसपासच्या बायकांना बघत असते तर हा प्रश्न पडतो की खरंच ते अंमलात येतं आहे का म्हणून. कारण आपण म्हणतो की आपली राज्यघटना जी आहे, आपलं संविधान जे आहे ते 4 पिलर्सवर उभं आहे: न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता. बंधुता आहे, समता आपण म्हणतो आहे, पण खरंच ती प्रत्यक्षात आहे की कागदावर हा प्रश्न आहे माझ्यासाठी जेव्हा मी माझ्यासोबतच्या इतर स्त्रियांबरोबर काम करते तेव्हा. स्वातंत्र्य आज मी इथे आहे, ज्योतिताई आहेत, ममताताई आहेत, म्हणून मला माहीत नाही मी किती म्हणावं की स्वातंत्र्य आहे स्त्रियांना. आणि जर स्वातंत्र्य आणि त्या अनुषंगाने येणारी समता नसेल तर न्याय किती मिळणार हा विचार करण्याचा मुद्दा आहे.
म्हणजे ज्या दिवशी ही जी संविधान आहे ते जेव्हा त्यांनी हस्तांतरित केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि समितीने, त्याच्या आदल्या दिवशी त्यांचं जे शेवटचं भाषण होतं समिती सदस्य म्हणून, त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं की हे मी केलंय आणि खूप महत् प्रयत्नाने आम्ही सगळ्यांनी मिळून हे केलंय, पण ह्याचं जर अंमलात नाही आणलं गेलं, इम्प्लिमेंटेशन नाही झालं, तर त्यासाठी जबाबदार कोण असणार. आणि आज स्वातंत्र्याला आणि संविधान आपलं अंमलात येऊन इतकी वर्ष झाल्यानंतर पण हा मुद्दा खरंच विचार करावा असं वाटतो की हे स्वातंत्र्य आहे, समता आहे, त्या अनुषंगाने येणारा न्याय आहे, तो खरंच प्रत्यक्षात उतरतोय का? पण अंमलबजावणीत काही कसूर होतोय असं आपल्याला वाटतं का? हो, नक्कीच. कारण संविधान जे आहे हे काही धर्मपुस्तक नाही आहे कोणतं की आपण ते घरात ठेवावं, छान फुलं रचावी, त्याला हार घालावेत, दर दिवाळीला आणि सणाला त्याची पूजा करावी असं नाही आहे. तर हे एक मी वर्कबुक म्हणेल ह्याला आपल्या आजच्या भाषेमध्ये, की जर तुम्ही ते वाचलं नाहीत, त्याची प्रॅक्टिस केली नाहीत, तर ते प्रत्यक्षात येणं शक्यच नाही आहे. पण आज आपण बघितलं, म्हणजे मी तुम्हाला साधं उदाहरण देईन की आमच्या शाळेच्या पाठ्यपुस्तकांमध्ये पहिल्या पानावर प्रिॲम्बल असतं, पण मला कधीच माहीत नव्हतं ते काय आहे आणि ते वाचायचं असतं का. मी लहान असताना, शाळेत असतानापर्यंत, म्हणजे आम्हाला सुरुवात जी होते पहिल्या धड्यापासून आम्ही पहिला धडा वाचायचो आणि प्रतिज्ञा आहे ती वाचायचो आम्ही. पण जेव्हा कॉलेजमध्ये आले आणि राष्ट्रीय सेवा समितीची सदस्य बनले आणि तेव्हा कळलं की संविधान काहीतरी प्रकार आहे. तर माझ्यासारख्या एका ओके व्यवस्थित कुटुंबात वाढलेल्या सुशिक्षित कुटुंबातल्या मुलीला संविधान काय आहे हे इयत्ता 13वीत आल्यापर्यंत कळत नसेल, तर मग त्याची अंमलबजावणी किती सोपी आहे हा विचार करा. तर तुमच्यासारख्या पर्वत येणाऱ्या मुलींना, स्त्रियांना जर संविधानातलं महत्त्व कळत नसेल, तर याहीपेक्षा आपल्या देशात, आपल्या भारतात खेड्यापाड्यातल्या आदिवासी पट्ट्यातल्या महिलांना काय वाटतं? मग त्यांच्याबद्दल ते संविधान पोचतं का? त्यांना त्यांचे हक्क माहिती आहेत का? किंवा तिथे आपण कमी पडतोय, किंवा समाजातले सर्व मंडळी जाणकार, अभ्यासू आणि काही मानाने स्त्रियांचे हक्क समजून सांगण्यात स्त्रिया कमी पडतायत का? मला असं वाटतं की स्त्रिया कुठेही कमी पडत नाही, कारण हे वाक्यच आपलं त्यांच्यावर अन्यायकारक आहे. कारण आता मला असं वाटते की संविधानाच्या प्रती किंवा संविधानामध्ये जे महिलांचे हक्क आहेत, तुम्ही विचार करा की पूर्वीचा काळ, ज्या काळामध्ये त्यांना काही माहीत नव्हतं आणि संविधानामुळे त्यांना हक्क मिळाले, आणि आत्ताचा काळ, तर हळूहळू मला असं वाटतं की महिला ह्या जागृत होत आहेत. आज तुम्ही बघा, अनेक चळवळीमध्ये तुम्हाला महिला लिडरशिप करताना दिसते, किंवा कुठल्याही स्थानिक पातळी किंवा ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला दिसेल की सगळीकडे आता महिला नेतृत्व येतं किंवा महिला सक्षम होत आहेत. नक्कीच तो काळ, मी हे म्हणणार नाही की पूर्णपणे डेव्हलप झाला किंवा पूर्णपणे त्यांना सगळे आपल्या हक्क आहे असंही मी म्हणणार नाहीये. पण तुम्ही जे म्हणालात की महिला हे पोहोचवण्यासाठी, कारण तुम्ही असं विचार करा की हे काम खऱ्या अर्थाने पुरुषांचं देखील आहे. कारण त्यांना समाजाने बघा, आज पुरुष प्रधान म्हणत असताना त्यांना सर्व गोष्टी माहिती आहेत, पण महिलांनी स्वतः जागृत व्हा आणि महिलांसाठीच करा हे आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेस ते त्यांची जबाबदारी ते घेतात. उलट त्या एका महिलेला जर तिचे हक्क कळाल्यानंतर, आज चळवळीमध्ये बघा तुम्ही, महिला चळवळीमध्ये अनेक अशा महिला चळवळी आहेत ज्यांनीच हे जागृती केलेली आहे. त्यामुळे आपण असं म्हणणार नाही की महिला कुठे कमी पडतात, असं मला वाटत नाही. उलट महिला अधिक महिलांच्या प्रती जागृत होऊन त्या चळवळ पोचवतात. हां, महिला जागृत आहेत ह्याबद्दल फार तळागाळात जाऊन, म्हणजे झोपडपट्ट्यामध्ये, वाड्या वस्त्यात, मुंबईसारख्या शहरात ममताताई आढळलेही काम करतात. तर ममता, आपली काय प्रतिक्रिया याबाबत? सर्वप्रथम मॅक्स वुमन चॅनलचे अभिनंदन आणि सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी याबाबत एवढंच बोलेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस संविधान लिहिलं आणि संविधान देशाला अर्पण केलं, त्यावेळेस प्रस्तावनामध्ये एवढं लिहिलेलं आहे की आम्ही भारताचे लोक. म्हणजे त्यामध्ये आपल्याला हे कळतं की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस देशासाठी संविधान अर्पण केलं, त्यावेळेस कुणा एका जातीला नाही, धर्माला नाही, कुणा वर्णव्यवस्थेला नाही, तर पूर्ण भारतामध्ये राहणाऱ्या सगळ्या नागरिकांना ते अर्पण केलेलं आहे असं मी म्हणेन. आणि तुम्ही बोलल्याप्रमाणे की महिलांना किती अधिकार आहे, समानता आहे, याबाबत मी असं म्हणेन, महिलांना समानता आहे आणि अधिकारही आहेत, परंतु त्याची ज्या पद्धतीने अंमलबजावणी व्हायला हवी तशी अंमलबजावणी या ठिकाणी होत नाही आहे. कारण हिंदू कोड बिलाचा आपण जर विचार केला
तर ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर हयात होते त्यावेळी हिंदू कोड बिलाची ते खूप प्रखरतेने मागणी करत होते. बाबासाहेब आंबेडकरांच्या हयात असताना हिंदू कोड बिल मान्य केलं नाही, परंतु ज्यावेळेस ते केलं तर त्यावेळेस ते तुकड्या तुकड्यामध्ये मान्य केलं. आणि तो एक विचार आपण करू शकतो, जर समस्त हिंदू स्त्रियांना हिंदू कोड बिलासारखं जर शस्त्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार करून नसतं ठेवलं आणि त्यांचं ते एक ढाल म्हणून आज जो वापर होतोय ते जर नसतंच केलं, तर आज या स्त्रियांची काय अवस्था आहे किंवा असती, किंवा ते जर नसतं तर आज स्त्रियांची काय म्हणजे अवहेलना झाली असती, कुचंबना झाली असती, याचा विचारही आणि कल्पनाही करू शकत नाही असं मला वाटतं. आणि राहिला समानतेचा प्रश्न, तर स्त्री आणि पुरुष हे दोघेही सारखंच काम करतात आणि मजुरीचा समान अधिकार त्यावेळेस सगळ्यात पहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अंमलात आणला. ही प्रथम न्याय संविधानाच्या नंतर महिलांना मिळालेला आहे. मजुरीचा जो मोबदला असतो, जे पैसे असतात, पूर्वी असं होतं पुरुष आणि स्त्रिया एकच काम तेवढीच मेहनत करायचे, परंतु त्याचा मोबदला स्त्रियांना काही अंश कमी देण्यात येत होता आणि पुरुषांना जास्त देण्यात येत होता. पण ही सुद्धा कुचंबना बाबासाहेबांच्या नजरेतून चुकलेली नाही आहे, ते सुद्धा बाबासाहेबांनी अचूक टिपलेलं आहे. तर स्त्री आणि पुरुष जर समान काम करतात तर दोघांनाही त्याचा मोबदला समान मिळाला पाहिजे. आणि त्यावेळेस मजुरीचा जो अधिकार आहे तो सगळ्यात पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना दिलेला आहे असं मला बाबासाहेब आंबेडकरांनी मजूर मंत्री म्हणून जो न्याय दिला हां हा सर्वश्रुत आहे. हो मात्र आजही त्या न्यायाप्रमाणे काम होतं का? कारण की घरेलू कामगार महिला विविध विषयात काम करतात, पण ते तळागाळापासून, तर त्या महिलांना त्याचा मोबदला खरोखर दिला जातो की गळचिपी होते? गळचेपी होते, कारण जो मोबदला मिळतो त्याच्या दुपटीने काम त्यांच्याकडून केलं जातं. किंवा मग घरेलू कामगार महिलांमध्ये असं काही गव्हर्नमेंटचे काही रूल्स नसतात का तुम्ही एवढ्याच तास काम करा किंवा जास्त तास झाले तर तुम्हाला त्याचं काही ओव्हर टाईम वगैरे मिळेल, असं काही नसतं. पण महिला बिचारा मजबूर असतात, आपल्या एक मजबुरीने म्हणावं किंवा आपल्याला गरज असते, गरजूपणाने म्हणावं, जिथे त्या घरेलू कामगार म्हणून त्या मालकाच्या घरी काम करतात ते एक्स्ट्रा काम त्या अशा करून देतात का नको आपल्याला आपलं काम जायला किंवा काय. परंतु ज्यावेळेस बाबासाहेबांनी या सगळ्या गोष्टींचा विचार केला, ज्या अर्थाने बाबासाहेबांनी महिला कामगारांच्या बाबतीमध्ये नमूद केले संविधानामध्ये, तो महिला घरेलू कामगारांच्यासाठी संविधानामध्ये जो नियम आहे, जे कायदा आहे, त्याची कडक अंमलबजावणी महिला घरेलू कामगारांसाठी केली तर त्यांचंही एक भविष्य उज्ज्वल होऊ शकतं. कारण काम शिक्षित माणूसही तेवढंच कष्ट करतो, अशिक्षित माणूसही तेवढंच कष्ट करतो, फक्त कामाच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. बाकी श्रम हे सर्व स्तरावर स्त्री पुरुष सारखंच करतात. परंतु घरेलू कामगार करताना स्त्रियांना घरात खूप कामं असतात. असं ऑफिसमध्ये एक ठराविक काम असतं, परंतु स्त्रियांचं तसं नसतं. घरात गेलं तर एक काम केलं तर त्याला जोडून दुसरे कामं वाढतात. एक काम म्हणून ते घरेलू कामगारांच्या बाबतीत आपण याबाबत काहीतरी आवाज उठवला पाहिजे. मला असं वाटतं का ज्याची सगळी व्यवस्था बाबासाहेब आंबेडकरांनी ॲक्च्युली संविधानामध्ये करून ठेवलेली आहे, फक्त ते अंमलात आणणं गरजेचं आहे असं मला वाटतं. अर्थात संविधानाच्या अंमलबजावणीत आणि ह्या कायद्याच्या अंमलबजावणीत इथली राजसत्ता कमी पडते, हे आता खेदाने नमूद करावं लागतं आपल्याला. आणि तो जो मार्ग आहे राजसत्तेचा, मग तिथे महिलांचं जे प्रतिनिधित्व आहे, आज महिलांना सत्तेमध्ये 50% आरक्षण ह्याचा बोलबाला आहे, पण ते खरोखरच ते 50% आरक्षण महिलांना दिलं जातं का? आरक्षण आहे तर ते आरक्षण दिलं जातं, कारण ते कायद्यामध्येच आहे. पण मुद्दा असा आहे की ज्यावेळेस त्याची अंमलबजावणी म्हणजे ते पद मिळालेलं आहे त्या महिलेला, पण त्याच्यावर तिला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य तिथल्या घरातले किंवा त्या गावातले जे पुरुष असतात ते त्या महिलेवर वर्चस्व असतं त्यांचं. म्हणजे पद तिला समजा मिळालेलं आहे किंवा ती ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेली, मात्र निर्णय घेण्याची क्षमता तिच्यात आहे, कारण ती घर चालवत असते, इतकं सर्व गावाचं आणि तिला सर्व माहिती असतं. पण तरी पण गावाचे जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा घरचे पुरुष किंवा गावातले पुरुष त्याच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करतात आणि हस्तक्षेपापेक्षा ते तिला डॉमिनेट करत असतात की तू फक्त सहीचं हे आहे आणि सगळे निर्णय काही घेणार ते आम्हीच घेणार. पण मला असं वाटतंय की आत्ता कुठेतरी पहिली जी पिढी होती किंवा पहिला जो कालखंड गेला, त्याच्यानंतर मला असं वाटतं आत्ता महिलांना देखील कळतंय की मला पद मिळालं तर मला हक्क आहे आणि त्यांना त्या हक्काची जाणीव झाल्यामुळे आता त्या थोडं मला असं वाटतं की अधिक राजकारणामध्ये सक्षमरित्या येतात.
आपल्याकडे भारतामध्ये राजकारणाचे पैसा या सगळ्या गोष्टी इतक्या सगळ्या आहेत त्याला घेऊन, तरी देखील मला असं वाटतं की राज्यघटनेमध्ये महिलांना हे अधिकार दिल्यामुळे किमान आपण आज लढू शकतो. महिलांना तेवढे अधिकार मिळालेले आहेत आणि मला असं वाटतं ही खऱ्या अर्थाने राज्यघटनेची ही ताकद आहे की सर्वसामान्य महिला, दलित महिला आज राजकारणामध्ये जर आलेली आहे तर ती एकमेव कारण म्हणजे राज्यघटना आहे. आणि सगळ्या महिलांनी मला असं वाटतं की राज्यघटनेला खरं तर वाचन त्याचं केलं पाहिजे आणि त्याच्याप्रती जागृती देखील केली पाहिजे. कारण आज मला वाटते भारत हा एकमेव देश आहे की ज्याने म्हणजे की ज्याला आपण वोटिंगचे महिलांना अधिकार जे मिळालेले ते असतील किंवा गरोदर महिलांना पूर्ण भर पगारी रजा मिळते, हे मला असं वाटतं जगातली राज्यघटना आहे ज्यांनी हे मान्य केलेलं आहे एकमेव. त्यामुळे राज्यघटना खूप सक्षम आहे. फक्त ह्याची अंमलबजावणी मला असं वाटते की अधिक सक्षमपणे केली पाहिजे आणि राजकारणामध्ये किंवा ज्याला असं म्हणतो राज्य शासनाने महिलांकडे अधिक ज्याला बोलतो की अधिक त्यांना दृष्टिकोन थोडासा बदलला पाहिजे. कारण आपल्याकडे पुरुषी दृष्टिकोन न ठेवता महिलांचा विचार अधिक केला पाहिजे असं मला वाटतं. व्यापक दृष्टिकोन हवा आपला माणूस आहे, त्या मानसिकतेतून खरंच आजची पिढी जी आहे यातला महिला वर्ग आणि पुरुष हे खरं पुढे जातील का संदेश आपल्याला काय वाटतं? नक्कीच. म्हणजे जसं आपण म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप द्रष्टे होते आणि त्यांनी हे सगळं मांडलंय आणि ज्योतिताईंनी म्हटल्याप्रमाणे ती एकमेव राज्यघटना आपण नक्कीच म्हणतो आणि म्हणू शकतो. पण मुद्दा हा आहे ना पुन्हा की किती टक्के स्त्रिया इथपर्यंत आहे आणि किती टक्के पुरुष ते मान्य करतात. कारण आमची जी भारतीय समाजव्यवस्था आहे जिला खूप आपण म्हणतो की महान संस्कृती असं म्हटलं जातं आणि खरंच संस्कृती चांगली आहे, त्याच्यात काही दुमत नाही. पण पुरुष प्रधानता हे त्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. कारण मी आज जेव्हा वस्त्यांमध्ये काम करायला जाते आणि मला सांगायला इथे खेद वाटतो की एखाद्या बाईला 3 मुलं असतात आणि तिला जेव्हा मी विचारतो की पुढचा तू काय विचार केलाय कारण तुझी तब्येत ठीक नाही आहे, तर तेव्हा ती सांगते की नाही, गावावरून सासूचा फोन आल्यानंतर ती जे बोलते ते ऐकावं लागतं किंवा नवऱ्याने सांगितलेलं ऐकावं लागतं आणि जोपर्यंत मुलगा होणार नाही मी ऑपरेशन करू शकत नाही. संविधानाने म्हटलंय की स्त्रीला अधिकार आहे, प्रत्येक व्यक्तीला अधिकार आहे कसं जगायचं आणि काय करायचं, पण मला किती मुलं व्हावी याचा अधिकार पण मी घेऊ शकत नाही आहे. आम्ही सध्या एक स्टडी करतो आहोत, एक रिसर्च करतो आहोत ज्याच्यामध्ये महिला सक्षमीकरणाचा आम्ही अभ्यास करतो वस्त्यांमधल्या. त्याच्यामध्ये असे प्रश्न आहेत जे ऐकून खरं म्हणजे मला असं वाटतं की आज आपण खरं संविधानाची चर्चा करतोय का. कारण एका महिलेला हा प्रश्न त्यात लिहिला गेलेला आहे विचारण्यासाठी की तू बाजारात जाऊ शकतेस का. तो प्रश्न ऐकल्यावर आपल्याला असं वाटेल की अरे बाजारात तर इतक्या बायका जातात, हा प्रश्न का टाकलाय. पण आश्चर्य वाटेल हे ऐकून की जवळजवळ 5 बायकांमध्ये 2 बायका असं सांगतात की मला अलाउड नाही आहे बाजारात जायला, कारण माझ्या नवऱ्याला वाटतं की मी बाहेर जाऊ नये कारण मी एक स्त्री आहे, मी घरातच असलं पाहिजे. तर मला अर्थात अघोषित गुलामगिरी हो लागू आहे अगदी अगदी. आणि ही गुलामगिरीचे जे बंध आहे हे आपण सर्वांनी मिळून झुगारले पाहिजेत आणि या बंधनातून आपण मुक्त केलं पाहिजे. आणि ह्या बंधनातून मुक्त झाल्यानंतर पुढच्या पिढीला आपण एक द्रष्टा भारत, एक द्रष्टी पिढी आणि पुढे आज जरी आपण म्हणत असो की हा युवकांचा भारत आहे, आधुनिक भारत आहे, तिथे आपण काही पडतो हे खेदाने मान्य करावं लागेल. भारतात आजही स्त्रीकडे स्त्री म्हणून न बघता त्या स्त्रीला एका चष्म्यातून जातीच्या, धर्माच्या आणि साधुसुचितेच्या पलीकडच्या दृष्टीने बघितलं जातं आणि ही ह्या भारतासाठी कलंक आणणारी गोष्ट असं म्हणावं वाटतं. आजच्या आपल्या चर्चेत जो स्पष्टीकरण आलेलं आहे आपल्या सर्वांच्या चर्चेतून की महिलांना अजूनही स्वातंत्र्याच्या किंवा संविधानाच्या अंमलबजावणीनंतर अजूनही खूप काही करावं लागेल. त्याशिवाय भारताचं आणि भारतातल्या महिलांचं उत्तरीकरण होऊ शकत नाही. अर्थात संविधानाची महती, संविधानाचे अधिकार आणि महिलांमधली जागरूकता याकरिता संविधान पाठ्यपुस्तकातूनच आपण आपल्या पुढच्या पिढीला दाखवलं पाहिजे, शिकवलं पाहिजे असा सूर दिसत आहे. या अनुषंगाने ममताताई यावर सविस्तर बोलते. मला असं वाटतं आज महिलांच्या बाबतीत संविधानामध्ये जे अधिकार बाबासाहेबांनी दिलेले आहेत ते किशोरावस्थेत असणाऱ्या मुलींना किंवा 5वीच्या नंतर ज्या मुली वयामध्ये येतात त्यांना तेव्हापासूनच महिलांचे अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये काय काय तरतुदी केल्या आहेत
आपल्याला व्यक्तिगत स्वातंत्र्य कशामुळे मिळालेलं आहे. आज त्या मुली शिकताना त्यांना हे जाणवलं पाहिजे का आज मी हे जे शाळेत आले ही केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आलेली आहे. या गोष्टीची जाणीव त्या मुलीला त्या वयापासून होणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी वाटतं का तमाम भारतातल्या प्रत्येक स्त्रीने, हिंदू स्त्रीने का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारताला भारतीय संविधान अर्पण केलं आहे त्या संविधानाला कडक असा सॅल्यूटच मारला पाहिजे. कारण आज प्रत्येक स्त्री ही जगते ती फक्त आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे जगते असं मला या ठिकाणी वाटतंय. मला थोडंच फक्त हे की मला असं वाटतं की ज्यावेळेस स्त्रियांना जागृत करायची गरज आहे संविधानाचे ज्या तरतुदी आहेत, पण त्याचसोबत आहे ना जे म्हणजे पुरुष आहेत किंवा जे तरुण बालक आहेत त्यांना देखील जागृतीची गरज आहे. कारण नंतर त्यांना हे माहिती नाही की स्त्रियांचे अधिकार हे पुरुषांना देखील तितक्याच पद्धतीने कळले पाहिजेत. कारण मला असं वाटतं की ही घटना ही सर्वांसाठी आहे. ज्या वेळेस आपण असं म्हणतो की स्त्रियांना माहीत पाहिजे त्यावेळेस मला असं स्वतःला वाटतं की स्त्रियांविषयीची जागृती किंवा घटनेविषयी ची जागृती ही मुलांना देखील तितकीच गरजेची आहे सांगणं. त्यामुळे पाठ्यपुस्तकांमध्येच पासून जर ही सुरुवात झाली, आता मला वाटतं राज्य शासनाने मान्य देखील केलं, तर ह्याची अंमलबजावणी अधिकाधिक झाली पाहिजे. वस्ती पातळीवर देखील संविधानाचं महत्त्व स्त्री आणि पुरुष दोघांना सांगण्याची आवश्यकता असं मला वाटतं. आणि आजच्या दिवसाला मला वाटतं याची अंमलबजावणी आपण अशा पद्धतीने पण सुरू करू शकतो की जर मला आणि तुम्हाला आपल्या दोघांनाही जर संविधानाचा अर्थ आणि महत्त्व कळलं आहे आणि त्याची गरज काय हे कळलं आहे तर मला वाटतं माझ्या आसपास जे पण 2 लोक जरी असतील त्यांना मी त्याबद्दल सांगणं की हे काय आहे मला वाटतं ते पण खूप असेल की याची सुरुवात करण्यासाठी की मी जागृत झाली आहे, मला स्वातंत्र्य मिळालं आहे तर मी माझ्याबरोबर आणखीन 2 मुलगे आणि मुली यांना कसं सोबत घेऊन जाईल तर त्याही ही सुरुवात आपण नक्कीच करू शकतो. कारण प्रॉपर्टीचा अधिकार म्हणजे प्रॉपर्टीचा अधिकार समजा आपण ज्यावेळेस एक विषय म्हणतो तर त्यावेळेस त्या पुरुषाला जर महिला जेव्हा मागायला जाते तर त्या पुरुषाला असं वाटतं की अरे ही माझ्या ह्याच्यातून मागते. तसं त्याला तसं वाटायला नाही पाहिजे. ह्याच्यासाठी त्याला सांगण्याची गरज आहे की त्या महिलेचा अधिकार काय आहे आणि ती का मागते ह्याची जर त्याला जागृती असेल तर मला असं वाटतं हा विषय महिलांसाठी देखील सोपा होऊन जाईल. आणि मला एक मुद्दा हा मांडायचा आहे की पूर्वी मनुस्मृतीच्या काळामध्ये जे गुलामगिरीचे जोखड की मनुस्मृतीच्या काळातल्या महिला आणि संविधानाच्या काळातल्या महिला हेही खूप महिलांना त्याबाबत जागृत करणं गरजेचं आहे. कारण मनुस्मृतीच्या काळात महिला त्या होत्या का ज्या गुलाम होत्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या काळातल्या या महिला आहेत का त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत सगळ्याच गोष्टीने. आर्थिक महिला सक्षमीकरण महिला सक्षमीकरण तर आहेत पण विचारसरणी ती स्वतंत्रपणे हे करू शकते. काही गोष्टीला त्यांना विरोध होतो परंतु काही गोष्टीला काही लिमिट क्रॉस केल्यानंतर त्या ॲग्रेसिव्ह होतात. त्यामुळे ते विचार करण्याचे निर्णय स्वतंत्रपणे त्या घेऊ शकतात. हे आपल्या संविधानामध्ये त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. म्हणून भारतीय स्त्रियांना मला हे सांगायचं आहे की महिलांच्यासाठी भारतीय संविधान हे एक प्रकारचं कवचकुंडल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना दिलेलं आहे. हे विसरून आपल्याला चालणार नाही. आज जोपर्यंत भारतीय संविधान आहे तोपर्यंत प्रत्येक स्त्री वर्गाची भारतीय संविधान ही एक ढाल म्हणून राहणार आहे असं मला वाटतं. भारतीय संविधानाने अधिकार आणि हक्क दिले, हेच हक्क आणि हेच अधिकार तळागाळात गेले पाहिजेत, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि ह्या अंमलबजावणीतून हे संविधान पुढच्या पिढीला अगदी पुस्तकातून गेलं पाहिजे. शैक्षणिकदृष्ट्या संविधान सर्वांना कळालं पाहिजे. याबद्दल आपण सर्वांनी आज संविधान दिनानिमित्त एक संकल्प करू. इथून पुढे संविधानाची महती सर्वांना पटवून देऊ. आजच्या चर्चेचा हा सूर आहे. मॅक्स वुमन यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. धन्यवाद.